नमस्कार. मी आता तुम्हाला आलू वडी कशी बनवायची ते दाखवते. त्याचं साहित्य बघा. घरगुती गरम मसाला, 1.5 चमचा जिरा, बरीचशेप अर्धा चमचा, थोडीशी हळद, मिरची पावडर, कोली मसाला, तीळ भाजून घेतले ते 2 चमचे, चवीनुसार मीठ, तेल, गुल चिंचेचा घोल, धनिया पावडर, कोथिंबीर, खोबरं, भाजलेलं खोबरं, आलं, मिरच्या, लसूण, तांदळाचं पीठ, बेसन आणि ही पानं. ही आलू वडीची पानं घेतल्यात मी छोटी घेतल्यात. तुम्हाला मोठी हवी असतील तर मोठी घेऊ शकता. हे आता त्याचे शेरा कशा साफ करायच्या ते दाखवते. असे साफ करायचे आणि दांडाने शिरात मोडून घ्यायच्या. अशी करून घ्यायची सर्व पानं. आता आपण याचं वाटण करून घेऊया. खोबरं, आलं, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, गरम मसाला, जीरा, barishep, तीळ, आता याचं वाटण करून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया. मिरची मसाला, हळद, धनिया पावडर, चिंचेचा गुल चिंचेचा, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, बेसन, तेल. मिक्स करून घेऊया. वाटण आपलं तयार आहे. पानांना कसं लावायचं ते दाखवते. ही आपली सिद्धी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. ही उलटी बाजूने आपण घ्यायचं.
आता हे दुसरं पान आहे ना, असं घ्यायचं. असं सर्व पानांना लावून घ्यायचं. 4-5 पानांना लावून घ्यायचं. आता याचा रोल करून घेऊया. कशी बाजू घ्यायची या साईडशी. झाला आपला एक रोल तयार झाल्यात. आता ही अशी चालणी घ्यायची. आपण मोदक कसे वाफेवर ठेवतो तसे चालण घ्यायचे. त्याच्यावर हे रोल असे लावून घ्यायचे. गॅसवर पाणी ठेवलं आहे, त्याच्यावर ही अशी चालण ठेवायची. झाकण द्यायचं याच्यावर. दहा मिनिटानंतर आपण चेक करायचं झालंय का नाही ते. आलूवडी आपली झाली का बघूया. पाच मिनिटं थंड करीत ठेवलेलं. आता आपण त्याला फ्राय करून घेऊया. थोडेसे तेल घ्यायचे, असे लावून घ्यायचे.
जास्ती करपवायचे नाही. आपली आलूवडी तयार आहे. आपली कुरकुरीत आलूवडी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्सवर सांगा.